वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराचा पाढा वाचलाय। माझ्यावर घाणेरडे आरोप करून माझं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सासरे खासदार रामदास तडस यांच्या विरुद्ध न्याय मिळत नसल्याने आता हक्काची लढाई लढण्याकरता मी त्यांच्या विरुद्ध निवडणुकीत उभी राहते, असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे। एका स्त्रीला तुमच्या घरातल्या सुनेला, सून ही घरातली लक्ष्मी असते। तुम्ही त्या सुनेला DNA मागता, हे बाळ माझ्या मुलाचं नाही, हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता। मला लोकांपर्यंत मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याच्यामध्ये अपक्ष राहून मी त्याच्यामध्ये नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला। आज माझ्या या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईमध्ये समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे, उद्या उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील, तेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे द्याल? हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे समाजाला।